नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी येथील वादग्रस्त जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांना 27 मार्च रोजी दुपारी 1.5 लाख रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. एका कामाच्या बिलापोटी नावंदे यांनी 2.5 लाख रुपयाची लाच मागितली होती. आमदार राहुल पाटील आणि आमदार राजेश विटेकर या दोघांनीही विधानसभेत या संदर्भात प्रश्न उपस्थित करून वादग्रस्त क्रीडा अधिकारी नावंदे यांना बडतर्फ करण्याची मागणी केली होती. परभणी येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे या रुजू झाल्यापासून काही महिन्यापासून वादग्रस्त झाल्या होत्या. विविध क्रीडा संघटना तसेच खेळाडूंची त्यांची उद्धटपणाची वागणूक ही सर्वांच्याच नजरेस येत होती. त्यातच काही संघटनांच्या बिलापोटी त्यांनी थेट रकमेची मागणी करत त्यांचे काम अडवून ठेवण्याचे काम केले. त्यामुळे एकूणच क्रीडा क्षेत्रातील संघटनांची नावंदे यांच्याविषयीची नाराजी उघड झाली होती. मानवत येथील संबंधित तक्रारदाराने त्याचे जिल्हा क्रीडा विभागाकडे असलेले बिल हे आपल्याला त्वरित देण्यात यावे अशी मागणी केली होती. या बिलापोटी 2.5 लाख रुपयाच्या लाचेची मागणी कविता नावंदे यांनी तक्रारदाराकडे केली होती. तक्रारदाराने 13 मार्च रोजी नावंदे यांच्याकडे 1 लाख रुपये सुपूर्द केले होते. मात्र उर्वरित 1.5 लाख रुपये देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक खात्याशी संपर्क साधला. पंचासमक्ष नावंदे यांनी रक्कम स्वीकारण्यास सहमती दर्शवली होती. त्यामुळे 27 मार्च रोजी दुपारी संबंधित तक्रारदाराकडून 1.5 लाख रुपयाची लाच घेताना नावंदे यांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी नवामुंडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सदरील कारवाई केली. सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसाचा कृती कार्यक्रम प्रशासनाला निश्चित करून दिला आहे. त्यानुसार सर्व कार्यालयांनी जबाबदारीनं कार्यवाही करून आपला परभणी राज्यात उत्कृष्ट जिल्हा म्हणून निवडला जाण्यासाठी दिलेल्या सूचनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले. 100 दिवसाच्या कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहिमेच्या अंतिम टप्प्यातील मूल्यमापनाची कार्यपद्धतीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव, अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, शासनाच्या कृती कार्यक्रमाचा उपक्रम अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कार्यक्रमानुसार प्रत्येक कार्यालयाने केलेल्या कामाची बाह्य संस्थेमार्फत तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी गुणांकन निर्धारित करण्यात आले आहे. त्यामुळे विभाग प्रमुखांनी स्वतः लक्ष घालून काळजीपूर्वक सूचनांची अंमलबजावणी करावी. या कामात हलगर्जीपणा करू नये असं आवाहन देखील यावेळी करण्यात आलं. जिल्हा परिषद परभणीच्या 2024-25चे सुधारित अंदाजपत्रक आणि 2025-26चे मूळ अंदाजपत्रक मंजुरीसाठी 27 मार्च रोजी जिल्हा परिषदेमध्ये विशेष सर्वसाधारण सभा मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक नतिशा माथुर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. 2025-26 या वित्तीय वर्षामध्ये जिल्हा परिषद परभणीचे अपेक्षित जमा विचारात घेता 20,81,35,00,000 रुपये महसुली खर्चाच्या रकमेचे अंदाजपत्रक आणि 12,75,78,235 महसुली शिल्केसह सादर करण्यात आले. यास मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांनी बैठकीमध्ये मान्यता दिली. या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, डॉक्टर संदीप घोणसीकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवस कृती कार्यक्रमांतर्गत 16 ते 26 मार्च 2025 दरम्यान विशेष जात प्रमाणपत्र वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात 531 अर्ज प्राप्त झाले आणि सर्व अर्जदारांना तात्काळ प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं. परभणीचे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीपणे पार पडलं. या अंतर्गत विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना घरपोच प्रमाणपत्र देण्यात आली. त्यामुळे अर्जदारांना अधिक सोयीस्कर सेवा मिळाली. यामध्ये
पानेरा 45, पोखर्णी 47, दैठणा 6, पेडगाव 43, परभणी 310, उमरी 30, झरी 50 या विशेष उपक्रमामुळे नागरिकांना सहज आणि जलद प्रमाणपत्र मिळाले. परभणी तालुक्यातील परभणी शहर आणि भागातील राज्य शासनामार्फत सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येणाऱ्या विशेष सहाय्य योजनांमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना यासारख्या कल्याणकारी योजनेसाठी लाभार्थ्यांनी आपल्या खात्याला आणि आधारला मोबाईल लिंक करून घेण्याचे आवाहन तहसीलदार डॉक्टर संदीप राजपुरे यांनी केलं आहे. परभणी शहर महापालिका परभणी अधिकारी कर्मचारी यांच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती साजरी करण्यात येणार असून आयुक्त धैर्यशील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणी निवडण्यात आली. कार्याध्यक्षपदी करण गायकवाड, उपाध्यक्ष विनय ठाकूर, कोषाध्यक्ष बाशिद खान, सचिव विश्वनाथ घोबाळे, सहसचिव कुंडलिक मुजमुले, स्वागताध्यक्ष नासिर खान, मुख्य समन्वयक अभिजित कुलकर्णी, सुनील भराडे, नियंत्रक विशाल उफाडे, नियोजन समिती गौतम वडमारे कांगडा, रोहित प्रधान, सौरभ सूर्यवंशी, न्यायरत्न घुगे, राजीव झोडपे, महिला समन्वयक ज्योती मोरे, शिला गायकवाड, सुनीता घोगरे यांची निवड करण्यात आली. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.